Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 2nd and this is the lecture number 11. ठीक आहे, तर आपला जो काही सेकंड युनिट आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि त्या युनिट मधला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पार्ट आपण आता ऑलरेडी डिस्कस करत आहोत. तर त्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमला आपण डिफाईन केलं होतं आणि त्या डेफिनेशन बरोबरच आपण कोणकोणत्या वेगवेगळ्या डिव्हाइसच्या मदतीनं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम आपण घडवून आणत होतो हे आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे, तर त्यामधला फ्लुइड कपलिंग आणि टॉर्क कन्व्हर्टर हा जो काही पार्ट आहे तो ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेला आहे. त्यानंतर त्याचा जो काही पुढचा पार्ट आहे इपिसायक्लिक गिअर ट्रेन, इपिसायक्लिक गिअर बॉक्स, तो आपण आता या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर बघा, आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर इपिसायक्लिक गिअर ट्रेनला पहिल्यांदा आपण डिफाईन करणार आहोत आणि कशा पद्धतीने इपिसायक्लिक गिअर ट्रेनचा वापर करून आपण इपिसायक्लिक गिअर बॉक्स आपल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमसाठी आपण वापरणार आहोत हे आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये बघा, इपिसायक्लिक गिअर बॉक्स आपण कन्स्ट्रक्शन बघणार आहोत, त्यानंतर त्याचं वर्किंग देखील आपण बघणार आहोत आणि लास्टला इपिसायक्लिक गिअर बॉक्सचे ऍडव्हान्टेज काय काय आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि ऍप्लिकेशन कोणकोणते आहेत ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, 1 बाय 1 पॉइंट्स हे डिस्कस करत जाऊया. ठीक आहे, तर लास्ट लेक्चरला आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला डिफाईन केलं होतं की अशी ट्रान्समिशन सिस्टम ज्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन्स असतात ते ऑटोमॅटिकली होत असतात अकॉर्डिंग टू युअर व्हेकल कंडिशन. व्हेकलच्या कंडिशननुसार तुमचं जे काही गिअर शिफ्टिंगचं काम आहे ते ऑटोमॅटिक होत असतं. अशा ट्रान्समिशन सिस्टमला आपण म्हणत असतो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. तर त्याचे आपण 3 डिव्हाइस बघितले होते, फ्लुइड कपलिंग, फ्लुइड फ्लायव्हील त्याला आपण म्हणत होतो, त्यानंतर टॉर्क कन्व्हर्टर. हे दोन्ही पार्ट आपण डिस्कस केलेले आहेत. तर आता आपण डायरेक्टली काय करणार आहोत, इपिसायक्लिक गिअर बॉक्स कडे जाणार आहोत. तर बघा, इपिसायक्लिक गिअर बॉक्स कडे जाण्याच्या अगोदर आपण थोडंसं पहिला याचं बेसिक बघूया की इपिसायक्लिक गिअर ट्रेन म्हणजे काय असते. तर बेसिकली बघा, गिअर ट्रेन म्हणजे काय असते, तर गिअर ट्रेन मध्ये आपण काय करत असतो, 2 गिअरचा वापर करून आपण एका शाफ्ट कडून दुसऱ्या शाफ्ट कडे पॉवर आपली ट्रान्समिट करत असतो. तर ह्याचं जे काही मेकॅनिझम आपण बनवत असतो त्या सिस्टमला आपण म्हणत असतो गिअर ट्रेन. तर इथे तुम्हाला 2 मी अॅनिमेशन दाखवतोय, त्या दोन्ही गिअर ट्रेन तुम्ही ऑब्झर्व करा आणि दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो तुम्ही मला सांगा. तर बघा, इथे तुम्हाला पहिली गिअर ट्रेन दिसतेय, त्याच्यानंतर ही दुसरी गिअर ट्रेन आहे. तर दोन्हीही गिअर ट्रेन आहेत, दोन्ही गिअर ट्रेनचं फंक्शन तेच असणार आहे, पॉवर ट्रान्समिट करायचं, पण दोघांमध्ये डिफरन्स काय असणार आहे तो ऑब्झर्व करा. दोघांमधला डिफरन्स ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, इथं पहिल्या ज्या सिस्टम मध्ये काय आहे, हा एक गिअर आहे, इथे त्याचा शाफ्ट आहे आणि हा दुसरा गिअर आहे, इथे त्याचा शाफ्ट आहे. तर यामध्ये काय आहे बघा, या सिस्टम मध्ये जे काही गिअर्स आहेत, द गिअर्स आर माउंटेड ऑन अ फिक्स्ड ऍक्सिस. तर त्याचा जो काय शाफ्टचा ऍक्सिस आहे तो चेंज होत नाहीये, तो एका फिक्स्ड ऍक्सिस भोवती ते गिअर काय होत आहेत, रोटेट होत आहेत आणि पॉवर ट्रान्समिट होत आहे. तर अशा पद्धतीचे जे गिअर्स असतात त्याला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ॲज सिंपल गिअर ट्रेन. आता याच्या उलट जर आपण सेकंड कडे आलो तर तुम्हाला ऑब्झर्व होईल की हा जो काही सेंट्रल गिअर आहे त्याच्या भोवती हा दुसरा गिअर काय होत आहे, तो रिव्हॉल्व, त्या गिअरच्या भोवती रिव्हॉल्युशन बी मारत आहे आणि त्याबरोबर तो स्वतः भोवतीही रोटेट होत आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो होत आहे. तर या केसमध्ये तुम्हाला काय दिसलं की हा जो काय ह्या गिअरचा जो काय शाफ्टचा ऍक्सिस असणार आहे आणि या गिअरमध्ये दोघांमध्ये काय आहे, 2 शाफ्टच्या ऍक्सिस मध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. ज्यावेळी मग 2 शाफ्टच्या ऍक्सिस मध्ये अशा पद्धतीची रिलेटिव्ह मोशन असती त्यावेळी आपण अशा पद्धतीच्या गिअर ट्रेनला म्हणत असतो इपिसायक्लिक गिअर ट्रेन. बघा, ह्याला काय म्हणणार आहोत मग आपण, इपिसायक्लिक गिअर ट्रेन. मग यावरून आपण इपिसायक्लिक गिअर ट्रेनला कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो बघा, द गिअर ट्रेन in which the axis of shaft on which gears are mounted may have relative motion between them is called as epicyclic gear train. ज्यावेळी 2 शाफ्ट मध्ये रिलेटिव्ह मोशन असणार आहे ज्याच्यावरती ते गिअर माउंट केलेले आहेत त्यावेळी आपण त्या गिअर ट्रेनला इपिसायक्लिक गिअर ट्रेन असं म्हणणार आहोत. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्लॅनेटरी गिअर ट्रेन. ठीक आहे, तर ह्याला आपण दुसरं नाव देणार आहोत प्लॅनेटरी गिअर ट्रेन. ठीक आहे, तर हे सगळं झालं तुमच्या इपिसायक्लिक गिअर ट्रेनच्या बाबतीत. आणि ह्याच इपिसायक्लिक गिअर ट्रेनचा आपण वापर करून कशा पद्धतीने आपला इपिसायक्लिक गिअर बॉक्स बनवत असतो आणि आपल्याला पाहिजे तशी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम आपण कशी अचीव्ह करत असतो हे आता आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर आता आपण बघूया
कन्स्ट्रक्शन ऑफ इपिसायक्लिक गिअर बॉक्स. तर बघा, ज्यावेळी इपिसायक्लिक गिअर बॉक्स आपण कन्स्ट्रक्शन बघत असतो तर त्याच्यामध्ये बेसिकली 4 एलिमेंट्स महत्वाचे असणार आहेत. तर ते 4 एलिमेंट्स कोणकोणते असणार आहेत ते आपण आता वन बाय वन या डायग्रामच्या मदतीनं बघूया. इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते आणि हा एक व्ह्यू आहे तुमच्या सिंपल इपिसायक्लिक गिअर ट्रेनचा. तर तुम्हाला दिसेल हा जो काय सेंटरला गिअर दिसतोय त्या गिअरला आपण म्हणत असतो इट इज नोन ॲज सन गिअर. तो सेंटरला असल्यामुळं त्याला आपण सेंट्रल गिअर देखील म्हणू शकतो. त्यानंतर या सन गिअरला जे एक्सटर्नल मेश झालेले जे 2 गिअर दिसत आहेत त्या 2 गिअरला आपण म्हणत असतो प्लॅनेट गिअर. ठीक आहे, इथे एक तुम्हाला प्लॅनेट गिअर दिसेल, त्याचबरोबर इथं तुम्हाला दुसरा प्लॅनेट गिअर दिसत आहे. तर हे सन गिअर बरोबर काय झालेले आहेत, एक्सटर्नली मेश झालेले आहेत. त्यानंतर तुमच्या प्लॅनेट गिअरला इंटरनली मेश झालेली इथे एक तुम्हाला रिंग दिसते, तर या रिंगला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ॲज रिंग गिअर. या रिंग गिअरला काय असणार आहेत, तुमचे इंटरनल टीथ असणार आहेत आणि प्लॅनेट गिअर तुमच्या ह्या रिंग गिअर बरोबर इंटरनली मेश झालेले असणार आहे. तुम्ही या रिंग गिअरला ॲन्युलस गिअर देखील आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या व्ह्यू मध्ये देखील दिसत आहे की तुम्हाला इथं सन गिअरचा शाफ्ट आहे आणि इथं सन गिअर तुमचा माउंट असणार आहे. त्यानंतर तुमचा हा रिंग गिअर आहे आणि याच्यामध्ये तुमचे जे काय प्लॅनेट गिअर्स असणार आहेत ते प्लॅनेट गिअर्स आपण काय करत असतो, एका प्लॅनेट कॅरियरच्या मदतीने त्याला एकत्रित करत असतो. म्हणजे ऑल प्लॅनेट गिअर्स आर माउंटेड ऑन अ प्लॅनेट कॅरियर. इन जनरल मध्ये तुमच्या आपण सन गिअर जो आहे त्याच्या शाफ्टला इनपुट देत असतो इंजिन कडून आलेलं आणि इथं काय असतं तुमचं आउटपुट देत असतो आपण पुढच्या ट्रान्समिशनसाठी. तर अशा पद्धतीने हे इन जनरल कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर आपण अजून थोडे या कन्स्ट्रक्शन फीचरचे पार्ट्स बघूया त्याच्या एका 3D व्ह्यू मध्ये. ठीक आहे, तर इथे तुम्हाला त्याचा अजून एक 3D व्ह्यू मी दाखवतोय आणि हे सगळे पार्ट्स बघा. हा तुमचा असणार आहे सन गिअर आणि या सन गिअर वर तुम्हाला हे दिसतात तुमचे हे 3 प्लॅनेट गिअर. ह्या गिअर मध्ये तुम्हाला 3 प्लॅनेट गिअर दिसत आहेत आणि अशा पद्धतीने तुमचे हे जे प्लॅनेट गिअर्स आहेत एकत्रितपणे तुमच्या ह्या प्लॅनेट कॅरियरला अटॅच केलेले असणार आहेत, माउंट केलेले असणार आहे. आणि प्लॅनेट गिअर इंटरनली मेश असणार आहे. हा जो गिअर दिसतो आपण म्हणत असतो इट इज नोन ॲज अ रिंग गिअर. आणि याच्यामध्ये बघा रिंग गिअर वरती आपण काय करत असतो, एक फ्रिक्शन एक्सटर्नल फ्रिक्शन ब्रेक बँड आपण त्याच्यामध्ये यूज करत असतो जेणेकरून आपण त्या रिंग गिअरची मुवमेंट आपण स्टॉप करणार आहोत आपल्याला पाहिजे त्या कंडिशननुसार. तर बघा तुम्हाला ह्या व्ह्यू मध्ये दिसत असणार आहे. तर ही जी काय रिंग गिअर आहे या रिंग गिअरच्या वरती आपण काय केलंय, अशा पद्धतीने एक फ्रिक्शन बँड ब्रेक बसवलेला आहे आणि त्याच्या मदतीने आपण रिंग गिअरची मुवमेंट काय करू शकतो, स्टॉप करू शकतो आपल्याला पाहिजे त्या रिक्वायरमेंटनुसार. तर हे सगळं तुमचं काय असणार आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ इपिसायक्लिक गिअर बॉक्स. ठीक आहे, तर आता आपण बघूया वर्किंग ऑफ इपिसायक्लिक गिअर बॉक्स. तर इपिसायक्लिक गिअर बॉक्स कशा पद्धतीने वर्किंग असणार आहे ते आपण डिस्कस करूया. आता कन्स्ट्रक्शन मध्ये आपण डिस्कस केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे गिअर होते, सन गिअर, प्लॅनेट गिअर आणि रिंग गिअर. तर याच्यामध्ये बघा आपण कोणत्या गिअरला इनपुट देणार आहोत, कोणत्या गिअर पासून आउटपुट घेणार आहोत. तर तिन्हीला देत असतो का 2 गिअरला देत असतो का. तर याच्यामध्ये बघा आपण काय करत असतो, ह्या तिन्हीपैकी फक्त एका गिअरला इनपुट देत असतो, दुसऱ्या गिअर कडून आउटपुट घेत असतो आणि तिसरा गिअर असतो तो तुमचा स्टेशनरी असतो. आणि अशाच पद्धतीचं आपण कॉम्बिनेशन करून वेगवेगळे आपण काय करत असतो, स्पीड आणि टॉर्कचा रेशो आपण काय करत असतो, अचीव्ह करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण पहिल्या एका कंडिशन मध्ये असं कन्सिडर केलं की जिला आपण सन गिअरला पॉवर दिली आणि आपला जो काही रिंग आहे स्टेशनरी ठेवला, तर प्लॅनेट गिअरला तुमचं आउटपुट जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण करत असतो. तर आता आपण बघूया की कशा पद्धतीने वेगवेगळे गिअर्स आपण आपल्या या गिअर बॉक्स मध्ये अचीव्ह करत असतो. तर बघा जर आपल्याला आता फर्स्ट गिअर ऑपरेट करायचं असेल, ठीक आहे, ह्या डिस्कशन नुसार जर फर्स्ट गिअर आपल्याला ऑपरेट करायचं असेल तर आपण काय करणार आहे, स्टेशनरी मेंबर कोण असणार आहे, तुमचा रिंग गिअर हा स्टेशनरी मेंबर असणार आहे. त्यानंतर आपण पॉवर कुठल्या गिअरला देणार आहोत, आपण सन गिअरला पॉवर देणार आहोत, त्याला आपण ड्रायव्हर मेंबर असं म्हणणार आहोत. त्यानंतर आपली जी काय पॉवर आउटपुट असणार आहे ती तुमच्या प्लॅनेट गिअरला असणार आहे, म्हणजेच तुमच्या प्लॅनेट कॅरियरला असणार आहे आणि त्याला आपण ड्रिव्हन मेंबर म्हणणार आहोत. तर एका इमेज मध्ये तुम्हाला दिसेल की यामध्ये काय केलंय, फर्स्ट गिअर असताना आपण काय केलंय, इनपुट म्हणून तुमच्या सन गिअरला दिलेला आहे. त्यानंतर तुमची ही जी काही रिंग दिसते त्याला आपण स्टेशनरी ठेवलेली आहे आणि आउटपुट तुम्हाला काय मिळणार आहे, प्लॅनेट कॅरियर मध्ये मिळणार आहे.
तर या बाबतीत जर बघायला गेलं तर तुम्ही फर्स्ट गिअर अचीव्ह करताय म्हणजे तुमच्या कॅरेजचं स्पीड काय असणार आहे, स्लो असणार आहे आणि जो स्टार्टिंगला तुम्हाला जो काय हाय टॉर्क लागणार आहे तो तुम्हाला या गिअर मधनं अचीव्ह होणार आहे. तर या इमेज मध्ये तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने त्याचे रोटेशन्स असणार आहेत. तर इथून तुमच्या सन गिअरला पॉवर दिली जाईल, रिंग गिअर स्टेशनरी ठेवलेला आहे आणि ह्याची जी काय पॉवर आहे ती तुमच्या प्लॅनेट गिअरला मिळणार आहे. आणि याच्यावरून काय होणार आहे, मग तुमचं जे काही डायरेक्शन असणार आहे ती सेम असणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सन गिअरला डायरेक्शन दिलेलं आहात त्याचप्रमाणे तुमच्या प्लॅनेटचे देखील डायरेक्शन असणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा पहिला गिअर तुम्ही अचीव्ह करणार आहात ज्याच्यामध्ये स्पीड कमी आहे पण तुम्हाला टॉर्क जास्त भेटणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या फर्स्ट गिअरच्या बाबतीत. सेकंड गिअरकडे जर आलो आपण बघा, तर सेकंड गिअर मध्ये आपल्याला कशा पद्धतीने रिअरेंज करावे लागतील. तर सेकंड गिअर मध्ये आपण काय करत असतो, स्टेशनरी मेंबर तुमचा सन गिअर असणार आहे. तर आपण काय करत असतो, सन गिअरला स्टेशनरी करत असतो आणि आपण रिंगला पॉवर देत असतो. म्हणजेच रिंग तुमची झाली ड्रायव्हर मेंबर आणि त्यानुसार तुमच्या प्लॅनेट गिअर्सला आपण काय करत असतो, ड्रिव्हन करत असतो. म्हणजे तुमचे आउटपुट काय असणार आहे, प्लॅनेट गिअर म्हणजेच तुमचं प्लॅनेटचं जे काय कॅरियर असणार आहे ते तुमचं आउटपुट असणार आहे. तर बघा यामध्ये आपण कशा पद्धतीने म्हणत असतो, तुमचा जो काही हा सन गिअर आहे त्या गिअरला आपण काय केलं आहे, स्टेशनरी केलेला आहे. त्यानंतर इनपुट म्हणून आपण काय केलं आहे, तुमच्या रिंग गिअरला इनपुट दिलेला आहे आणि यानुसार तुमचे ड्रिव्हन मेंबर म्हणजे आउटपुट म्हणून आपल्याला काय मिळणार आहे, त्या कॅरेज आउटपुट मधनं तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, तुमचं जे काही स्पीड आहे ते इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, स्पीड इन्क्रीज होणार आहे, त्याच्यामध्ये टॉर्क कमी असणार आहे. तर तुम्ही बघू शकता की यामध्ये डायरेक्शन कशा पद्धतीने असणार आहेत. तर ही जी काय कॅरेजची जी काही आउटपुट डायरेक्शन्स असणार आहेत तर डायरेक्शन सेम असणार आहे पण त्याचं जे काही स्पीड असणार आहे ते काय झालेलं आहे, आता इन्क्रीज झालेला आहे. आणि स्पीड इन्क्रीज झाल्यामुळे तुमचा काय झाला, टॉर्क कमी झाला आणि तुम्हाला हायर स्पीड भेटलं जे तुमचा सेकंड गिअर असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया रिव्हर्स गिअरच्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीची अरेंजमेंट मिळणार आहे. तर रिव्हर्स गिअर मध्ये आपण काय करत असतो, तुमचं जे काय प्लॅनेट गिअर्स असतील, प्लॅनेट कॅरियर असेल, त्या प्लॅनेट कॅरियरला आपण काय करत असतो, स्टेशनरी करत असतो आणि पॉवर आपल्या सन गिअरला देत असतो. आणि त्यानंतर तुमचे जे काही ड्रिव्हन मेंबर्स असतात ते तुमची रिंग असणार आहे जी अपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे जेणेकरून आपल्याला काय मिळणार आहे, रिव्हर्स गिअर मिळणार आहे. तर बघा ह्या इमेज मध्ये तुम्हाला दिसेल की आपण काय केलेलं आहे, तुमचा जो काय प्लॅनेट कॅरियर आहे, प्लॅनेट कॅरियरला आपण काय केलं आहे, स्टेशनरी केलेलं आहे. पॉवर तुमची सन गिअरला दिलेली आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे, तर तुमचा हा जो काही रिंग गिअर आहे तो काय व्हायला लागेल, अपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट व्हायला लागेल तुमच्या मेन इनपुट दिलेल्या शाफ्ट पेक्षा. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो, रिव्हर्स गिअर अचीव्ह करत असतो. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये की कशा पद्धतीने त्याला काय केलेलं आहे, इथं इनपुट दिलं होतं आणि आपल्याला आउटपुट म्हणून काय मिळते, डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट मिळत आहे. अशा पद्धतीने आपण रिव्हर्स गिअर अचीव्ह करू शकत असतो. आणि न्यूट्रल गिअरच्या बाबतीत असणार काय आहे की याच्यामध्ये कोणताच गिअर आपण फिक्स करत नाही, कोणताच स्टेशनरी मेंबर नसणार आहे, त्यावेळी आपण न्यूट्रल गिअर अचीव्ह करत असतो. आणि ज्यावेळी डायरेक्ट ड्राईव्ह आपण घेत असतो त्यावेळी याच्यामध्ये दोन कोणते तरी कॉम्पोनंट आपण काय करत असतो, फिक्स करत असतो आणि त्यानुसार आपल्याला काय मिळत असते, डायरेक्ट गिअर मिळत असते. तर हे झालं त्याचं वर्किंग ऑफ इपिसायक्लिक गिअर बॉक्स. ठीक आहे, तर आता आपण काय डिस्कस करूया, त्याचे ऍडव्हान्टेजेस आपण डिस्कस करूया. तर ऍडव्हान्टेजच्या बाबतीत बघायला गेलं तर बघा इपिसायक्लिक गिअर बॉक्स मध्ये काय असणार आहे, सगळेच्या सगळे गिअर्स काय असतात, कॉन्स्टंटली मेश असणार आहेत आणि कॉन्स्टंटली मेश असल्यामुळं आपण काय करू शकतो, एका गिअर पासून दुसऱ्या गिअर पर्यंत आपण इझिली जाऊ शकतो. तर त्यामुळे काय होतं, कोणत्याही प्रकारची पॉवर लॉस त्याच्यामध्ये होत नाही. तर आपण पहिला ऍडव्हान्टेज काय म्हणू शकतो, तर गिअर्स आर ऑलवेज इन कॉन्स्टंट मेश. कॉन्स्टंट मेश आहेत त्याच्यामुळं एका गिअर मधून दुसऱ्या गिअर मध्ये जाताना आपला कोणत्याही प्रकारचा पॉवर लॉस काय होणार नाही, कोणताही पॉवर लॉस त्याच्यामध्ये होणार नाही. ठीक आहे, जर सेकंड ऍडव्हान्टेज आपण डिस्कस केलं तर याच्यामध्ये काय असणार आहे बघा, आपल्याला वाईड व्हेरिएशन ऑफ गिअर रेशो आपण इझिली याच्यापासून मिळवत असतो. तर बघा वाईड व्हेरिएशन ऑफ गिअर रेशो कॅन बी ऑब्टेन्ड, हे त्याचं सेकंड ऍडव्हान्टेज असणार आहे. तिसऱ्या याच्यामध्ये बघा की सगळे गिअर कॉन्स्टंटली मेश असणार आहेत आणि जी काही एंगेजमेंट आहे ही खूप स्मूथ होणार आहे, कोणत्याही प्रकारचा नॉईस त्याच्यामध्ये क्रिएट होणार नाही. तर आपण म्हणू शकतो मग एंगेजमेंट ऑफ गिअर इज स्मूथ अँड नॉइजलेस. त्यानंतर हे सगळं जे काही युनिट असणार आहे ते काय आहे, खूप कॉम्पॅक्ट असणार आहे. तर आपण काय करू शकतो, कमी स्पेस मध्ये त्याला आपण युटिलाइज करू शकतो. तर बघा इट इज अ कॉम्पॅक्ट युनिट, हे त्याचं ऍडव्हान्टेज असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेज जर याचं बघायला गेलं तर याच्यामध्ये काय असणार आहे की पेअर्स ऑफ गिअर टूथ जे आहेत, पेअर्स ऑफ गिअर टीथ जे आहेत ते तुमचे लोड डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही एका पर्टिक्युलर गिअर टूथ वर लोड न येता तुमच्या पेअर मध्ये तो काय होणार आहे,
डिस्ट्रीब्युट होणार आहे ऍज ऑल आर कॉन्स्टंटली मेश. त्याच्यामुळे बघा आपण कसं म्हणू शकतो, इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग लोड ऑन ओनली वन पेअर ऑफ गिअर इट इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ सेव्हरल गिअर्स. ठीक आहे, कॉन्स्टंटली मेश असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो की लोड कोणत्याही एका पेअरवरती न येता तो काय होतोय, डिस्ट्रीब्युट होत असतो. ठीक आहे, तर हे त्याचे झाले ऍडव्हान्टेजेस ऑफ इपिसायक्लिक गिअरबॉक्स. आता आपण बघूया ऍप्लिकेशन ऑफ द इपिसायक्लिक गिअरबॉक्स. आताचं जे महत्वाचं ऍप्लिकेशन आपण ऑलरेडी बघत आहे ते म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम मध्ये आपण काय करत असतो, याला वापरत असतो. तर बघा, cars having automatic transmission system we can use with this epicyclic gearbox. त्यानंतर स्पेसिफिकली आर्मीचे जे टँक्स असतात त्याच्यामध्ये देखील आपण काय करत असतो, इपिसायक्लिक गिअरचा वापर करत असतो. मग सेकंड ऍप्लिकेशन आपण म्हणू शकतो आर्मी टँक्स. त्यानंतर आपले जे काय वॉच असणार आहेत घड्याळ, त्याच्यामध्ये देखील आपण काय करत असतो, इपिसायक्लिक गिअरचा बॉक्सचा आपण वापर करत असतो. म्हणजे इपिसायक्लिक गिअर ट्रेन आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. तर म्हणजे आपण म्हणू शकतो बघा, रिस्ट वॉचेस असतील किंवा वॉल क्लॉक्स असतील तर या ठिकाणी आपण काय करत असतो, आपल्या इपिसायक्लिक गिअर ट्रेनचा वापर करत असतो. ठीक आहे, तर इथे तुमचं जे काय ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमचा पार्ट आहे तो संपलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, ह्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो डिस्कस करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.